studied 7 pronouns. How to use have and has with those 7 pronouns we have studied. सगळे शिकलोय आपण, बरोबर आहे, इन प्रीवियस व्हिडिओ. नाव आता एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्याकरता आपण इंग्लिश मध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर कसा बनवायचा. आय हॅव म्हणा, आय हॅव प्लस ओ अँड प्लस आयटम. एखादी वस्तू आपल्याकडे आहे हे सांगण्यासाठी आपण हे सेंटेन्स स्ट्रक्चर वापरतो, बरोबर आहे. सगळेजण आता मला सेंटेन्स रिपीट करणार बघा. आता माझ्याकडे टिफिन बॅग आहे, ह्याला काय म्हणतात, टिफिन बॅग. माझ्याकडे टिफिन बॅग आहे. आता हे कसं सांगणार आपण, आय हॅव अ टिफिन बॅग म्हणा. समजलं. हा, आता माझ्याकडे स्कूल बॅग आहे, ह्याला काय म्हणतो आपण, जरा बोलणार. आपण ह्याला काय म्हणतो, ओके. माझ्याकडे स्कूल बॅग आहे हे कसं सांगणार आपण, व्हेरी गुड. हा, हे ह्याला काय म्हणतात, ह्याला रायटिंग पॅड म्हणतात. ह्याला काय म्हणतात, माझ्याकडे रायटिंग पॅड आहे. ऑल ऑफ यू अंडरस्टूड. हा, आता ह्याला काय म्हणतात बाळांनो, पार्टी. पार्टी म्हणतो ना आपण, बट इट इज नॉट अ पार्टी, इट इज स्लेट इन इंग्लिश. ह्याला काय म्हणतात, स्लेट. ह्याला काय म्हणतात, ओके. माझ्याकडे पार्टी आहे. आय हॅव अ स्लेट. ओके. आता ह्याला काय म्हणतात, वॉटर बॉटल. पाण्याची बॉटल आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, ओके. माय डिअर स्टुडंट्स, ऑल ऑफ यू सी हियर. माझ्याकडे वॉटर बॉटल आहे. व्हेरी गुड. ह्याला काय म्हणतात, कंपास. ह्याला काय म्हणतात, हा. आता माझ्याकडे कंपास आहे, कसं सांगणार, व्हेरी गुड. ह्याला काय म्हणतात रे बाळांनो, नाही बाळा, ही डायरी आहे. व्हॉट इज दिस, जोरात बोला. ह्याला काय म्हणायचंय, माझ्याकडे डायरी आहे. व्हेरी गुड. हे काय आहे तुमची, व्हेरी गुड. माझ्याकडे नोटबुक आहे. व्हेरी गुड. हा, आता हे काय आहे, जोरात बोलणार आहे. आता माझ्याकडे पेन आहे. आय हॅव अ पेन. एखादी गोष्ट माझ्याकडे आहे हे सांगण्याकरता आय हॅव कोणतं सेंटेन्स स्ट्रक्चर वापरतो आपण, प्लस ओ अँड प्लस आयटम. कळालं. अ अँड चा वापर कसा करायचा ते पण तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये सांगणार आहे मी. ओके, क्लॅप हँड्स फॉर योरसेल्फ.